पालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 33 सभा घेतल्याचं आता समोर आलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्बल 29 सभा झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 25 सभा घेतल्याचा आता आकडा समोर आलेला आहे। ठाकरे बंधूंच्या सर्वात कमी सभा झाल्याचं दिसतंय। पालिका निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, कोणता पक्ष जास्तीत जास्त पालिकांमध्ये आपला महापौर बसवणार, सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवणार, याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कोणत्या नेत्यांनी किती सभा घेतल्या, आकडेवारी आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांनी तब्बल 33 सभा घेतलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंनी 29 सभा घेतल्या, अजित पवारांनी 25 सभा घेतल्या। सर्वाधिक सभा घेतल्याचा जो आकडा आहे तो रवींद्र चव्हाण यांचा आहे, त्यांनी तब्बल 35 सभा घेतलेल्या आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा 25 सभा घेतल्याचं दिसतंय। यानंतरची एक बातमी छत्रपती संभाजीनगरमधली। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पतंग उडवत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत हिंदुत्ववादी नेत्यांना जलील यांनी शुभेच्छा दिल्या। याच संदर्भात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधला। पाहूया। आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे पतंग उडवत आहेत। हातामध्ये त्यांचे पतंग देखील आहे। काही मिनिटांपूर्वी ते पतंग देखील उडवत होते। तुम्ही पतंग नेमकं सण आहे म्हणून उडवताय का तुमच्या पक्षाचं चिन्ह आहे म्हणून उडवताय? दरवर्षी जेव्हा संधी मिळाली, कधी क्रिकेट खेळतो, कधी गुल्ली डंडा खेळतो, कधी पतंग उडवतो, संधी मिळाली तर, समय मिळाला तर। पण यावर्षी आवर्जून जेव्हा आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आमच्या आदरणीय पालकमंत्री साहेबांनी इलेक्शन कमिशनला पत्र लिहिले की एमआयएम पक्षाकडून ते पतंग जे आहे ते तुम्ही परत घ्या, कारण लोकांवर त्याचा प्रभाव होणार आणि ते 15 तारखेला जाऊन पतंगवर मतदान करतील। तर मी म्हटलं की नाही, या वर्षी मकर संक्रांती मीही साजरा करणार आहे करके त्यांना मला हे सांगायचे आहे, तुमच्यासाठी एका आपला धार्मिक सण महत्वाचा आहे का हे घाणेरडी राजनीती तुमच्यासाठी महत्व? आज तुम्ही सिद्ध करून दिले की आम्हाला मकर संक्रांती महत्वाची नाही आहे, आम्हाला हे कॉर्पोरेटरसाठी जे निवडणूक होत आहे ते महत्वाची आहे। नाहीतर तुम्ही प्रामाणिकपणे जसं दरवर्षी पतंग उडव यावर्षी सुद्धा करायला पाहिजे होतं। तो दिवस होता, ह्या दिवसासाठी तुमच्या चिन्हावरच बंदी आणावी अशी मागणी केलेली होती। आज तुम्ही पतंग उडवताय। ज्ञानी आहे, मी त्यांना प्रामाणिकपणे धन्यवाद देतो। तू माझे लाखो रुपये जे आहे ना तुम्ही वाचवले। कोणी वाचवले? आमचे आदरणीय ज्ञानी पालकमंत्री साहेबांनी। जेव्हा ते इलेक्शन कमिशन मध्ये धावून गेले नाही, हे पतंग जे आहे ना, हे पतंग जे आहे ना ते परत घ्या एमआयएम कडून, नाहीतर याचा प्रभाव जे आहे लोकांवर राहतील आणि 15 तारखेला ते जाऊन पतंगवर बटन दाबतील करके। तर मी लाखो रुपये खर्च केलं असतं तर इतकी पब्लिसिटी मला मिळाली नसती जितकं आदरणीय आपले संजय शिरसाट साहेबांनी मला दिली। तर धन्यवाद संजय शिरसाट साहेब, आणि माझ्या वतीने तिळगुळ घ्या आणि आता गोड गोड बोला। खैरे साहेब, दानवे साहेब, भुमरे साहेब, संजय शिरसाट साहेब, अतुल सावे साहेब, जयस्वाल साहेब आणि कोणाकोणाचं नाव घे, केनेकर साहेब, यांना सगळ्यांना मी माझ्या वतीने मकर संक्रांतीचा पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो, तिळगुळ देतो आणि गोड गोड बोलण्याची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतो। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।